काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाच्या मुद्द्यावरून शिंदेंच्या शिवसेनेकडून मित्रपक्षाला डिवचण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण की साधूच्या हत्याकांडामधील आरोपीला प्रवेश देऊन स्थगिती दिली, हे कसलं तुमचं हिंदुत्व? अक्षय महाराज भोसलेंनी भाजपला असा सवाल उपस्थित केलेला आहे। काशीनाथ चौधरींचा भाजप पक्षप्रवेश स्थगित केला गेला आणि त्यावरून आता शिंदेंच्या शिवसेनेकडून मित्रपक्षाला डिवचण्याचा प्रयत्न होतोय। आणि या संदर्भात आणखी माहिती देण्याचे प्रतिनिधी पंकज आपल्या सोबत आहेत। पंकज, काय म्हणणे अक्षय महाराज भोसलेंचं? अक्षय महाराज भोसले हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जी आध्यात्मिक सेल आहे त्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्याचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत। अक्षय महाराज भोसले यांनी एक्सपोज करत भाजपाला डिवचलेलं आहे। ज्या साधूंचे जे आरोप होता, साधूंच्या हत्येचा ज्यांच्यावरती आरोप होता, पालघरमध्ये घडलेल्या घटनेतले जे संशयित आरोपी होते त्यांनाच तुम्ही पक्ष प्रवेश दिला जातोय, याचाच अर्थ कुठेतरी भाजपा ही हिंदुत्वाशी आणि त्याच्या हिंदुत्वाच्या तत्वांशी तडजोड करते असं त्यांचं म्हणणं आहे। हिंदुत्वाशी सौदेबाजी नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे देर आहे दुरुस्त आहे, त्यांचा पक्ष प्रवेश थांबवावा आणि पुन्हा एकदा चूक सुधारावी असं म्हटलंय। हे कोणी म्हटलं हे महत्वाचं, हे महायुतीतल्या महत्वाचा पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आध्यात्मिक सेलचे, त्यांचं हे म्हणणं आहे। त्यामुळे एक शिवसेना आणि भाजपा याच्यामधली धुसफूस जी आहे ती अनेक मुद्द्यांवर समोर येते। त्यातला पहिला मुद्दा जे पक्षप्रवेश होत आहेत महायुतीतल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या नेत्यांना जे पक्षात घेतलं जातं, हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा आता जे साधूंच्या हत्येच्या विषयावरनं, पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येच्या विषयावरनं जे अक्षय महाराज भोसले यांनी केलंय त्यामुळे ही धुसफूस वाढते, स्पष्ट होत आहे। एक दुसऱ्या फळीचे जे नेते आहेत ते आता याच्यावरती उघडपणे बोलू लागलेले आहेत, हे त्याच्यातून दिसून येतं। अगदी, पण आता पंकज, आपण जर पाहतोय निवडणुका तोंडावर असताना या घटनेचा पालघर जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो यानंतर? निश्चित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, नगरपंचायती नगर परिषदेच्या निवडणुका आहेत। असं असताना स्थानिक पातळीवरती जर का अशा पद्धतीचा रोष आणि महायुतीमध्ये कुठेतरी आपापसामध्ये मतभेद असतील तर त्याचा निकाल जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती नक्कीच त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो। कारण शेवटी या निवडणुका रूट लेवलच्या असतात, तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या या निवडणुका असतात आणि त्यामुळे जर का अंतर्गती धुसफूस असेल, कार्यकर्त्यांच्या मनात जर काही धुसफूस असेल तर नक्कीच त्याचा परिणाम हा निकालावरती दिसू शकतो। आजच आशिष शेलार यांना या बाबतीत प्रश्न विचारला, मी स्वतः त्यांना या बाबतीत विचारलं होतं की पक्षप्रवेशावरून हे वाद सुरू आहेत, महायुतीमध्ये आपापसातच खिंडार पाडण्याचं काम सुरू आहे। यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील आणि दोन्ही पक्ष सगळ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतील, ते या बाबतीत बसून जो आहे तो निर्णय घेतील। मात्र आम्ही एकत्र लढणार मुंबईमध्ये नक्की, पण हे सगळं जरी मुलामा देत असले तरी आतमधून धुसफूस जी आहे ती सुरू आहे आणि धुसफूस वाढते, हे याच्यावरनं सिद्ध होतं। साधूंचा विषय असो किंवा अंतर्गत पक्ष प्रवेशाचा विषय असो, याच्यामुळे धुसफूस वाढते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या सविस्तर माहितीसाठी